सभी साथियों से मैं निवेदन करूंगा, आपको जहां भी जगह मिलती होंगी वहां अपना आसन ग्रहण। तो सर का ऐसा एक निवेदन आया कि कुछ लोग भी हमारे भुगतान के संबंधित आपको बताने की कोशिश करेंगे। तो मैं हमारे चंद्रपुर जिला के जिला अध्यक्ष कीर्तने सर, इनको मैं अनुरोध करना चाहूंगा कि सर हमारे साथियों यहाँ पर आए हैं, उनके हमारे भुगतान के संबंधित में हमारा अधिकार के प्रति दो शब्द बताने का कष्ट करेंगे। कीर्तने सर। महिलांमधून कोणाला बोलायचं असेल तर समोर या आणि बोलायला पाहिजे। महिलांमधून कोणीतरी या 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 काय करायचं, जसं बोलता येईल तसं बोला, पण या। कुडेटी मॅडम या। सर्व ठणतुडी जनबांधवांना या कायद्याची पूर्ण भारतभर माहिती जी दिली आहे ती आदरणीय मदनलाल सरांनी। आज 10 वर्ष झाले सर्व कंपन्या बंद पडल्या होत्या, आपण सर्व घरी झोपा घेत होतो, पण आपल्याला कोणत्याच पार्टीचा संघटनेचा पाठिंबा मिळत नव्हता, पैसा डुबला असं समजत होतो। आज संचयनी पासून आम्ही काम करत आहोत, आजच नाही, कमी वयानीचं काम केलं मी 10वी 12वी 97 98 पासून हे एजंट म्हणून मी काम करत आहोत। प्रत्येक कंपनीमध्ये एक शिक्षक पेशा सोडून मी या कंपन्यामध्ये काम केलं आणि आज माझ्या कपाळावर एवढा काळा डाग पडलाय की तो मी पुसू शकत नाही का। पण हा डाग पुसण्याचा आपल्याला एक रस्ता मिळाला, तो रस्ता मदनलाल आझाद सरांनी आपल्याला पूर्ण भारतभर सांगितलाय। मावशी थोडे बसा, तुम्ही गप्प शांत बसा। तर आपला पैसा कोणत्या माध्यमातून मिळणार, तर तो बर्ड ऍक्ट 2019 च्या माध्यमातून मिळणार आहे। आणि तो कसा मिळणार ते पण तुम्हाला माहित आहे आणि पुन्हा पण आम्ही सांगणार आहोत, मदनलाल साहेब पण तुम्हाला सांगणार आहे। सगळं माहित असताना सुद्धा कालही आम्ही जगाला चंद्रपूरला कलेक्टरला जॉब विचारलं, दर महिन्याला मी निवेदन देतो, प्रत्येक महिन्याला निवेदन जात आहे माझं कलेक्टर SP ऑफिसला, आमदार खासदार तनशे म्हणजे सर्व पार्टीला मी स्वतः निवेदन काल पुरवले आहे आणि प्रत्येक महिन्याला देत आलो। एवढंच नाही तर पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्र्यापर्यंत माझं स्वतःच्या नावाचे निवेदन आहे, माझ्या घरी पत्र पण येत आहे। पण पैसा कधी मिळणार, कोण्या पद्धतीने मिळणार सरकार आपल्याला सांगत नाही आहे। बर्ड ऍक्ट 2019 च्या माध्यमातून आपला पैसा 180 दिवसामध्ये आपल्याला परत मिळाला पाहिजे, पण सरकार देऊन नाही राहिलाय। का बरं देत नाही आहे, तर कायद्याचं उल्लंघन कोण करत आहे, सरकार की आपण जनता? सरकार करत आहे ना। मग या सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे। आज कलेक्टर साहेबाला आपण कितीदा निवेदन देत आहोत, आज आपल्यासाठी ते खुर्चीवर बसले आहे ना, मग त्यांनी वरतीपर्यंत आपली शिफारस पाठवायला पाहिजे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणे मोदींनी सुद्धा घोषणा केली होती, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी। आज त्यांनी स्वतः कंपन्या बंद केल्या, कंपन्या स्वतःहून बंद झालेल्या नाही। जनता म्हणते की कंपन्या पडाल्या, कंपन्या पडाल्या कुठे, सरकारने बंद केल्या, सरकारने बंद केले, रोजगार झालो। आज त्या कंपन्याच्या माध्यमातून आपल्याला रोजगार मिळाला, आपण रोजगार केला। आपण काही कोणाच्या घरी जाऊन चोरी केली आहे का? प्रत्येक घरी आज कोण नाही जातो, घरोघरी जाऊन आज पोस्टाचा एजंट भेटतो, LICचा एजंट भेटतो, RBI चे SBI बँकेचे सुद्धा लोक घरी जाऊन आरड्या काढतात, पॉलिसी काढतात। आज ग्राहकांचा पैसा कसा मिळेल ते आपण प्रयत्न करत आहोत। 1 वर्ष झाला, 1.5 वर्ष झाले आपण भुगतान फॉर्म टाकले, पण सरकारला जाग येत नाही। कायद्यानुसार आतापर्यंत आपला पैसा आपल्या अकाउंटवर जमा व्हायला पाहिजे। जेमतेम आता मैत्र कंपनीचा रिझल्ट लागला आहे, अजून प्रॉपर्टी विकायची आहे, पैसा खात्यात यायचा, फक्त रिझल्ट लागलाय। सारा पेशलचा कधीचा रिझल्ट लागला, ईडीकडे पैसा जमा आहे, का बरं सरकार पैसा देत नाही, का बरं देत नाही? जनतेचा पैसा आहे ना। मोदींनी म्हटलं की त्यांचा पैसा पायी वापस करणार, भाषण दिलं आहे। दिल्लीमध्ये आमच्या मिटिंगा किती वेळ झाल्या BJP सोबत,
कुठे गेले त्यांचे ते घोषवाक्य, गरिबांचा पैसा डुबवणार नाही, पैसा परत करणार म्हणून नाही देऊन राहिला सरकार. त्यासाठीच आपल्याला आता संघर्ष केल्याशिवाय जमणार नाही. संघर्ष करावाच लागन. संघर्ष केला नाही तर आपला पैसा भेटणार नाही. आपल्याला बर्ड ऍक्ट 2019च्या अंतर्गतच पैसा 2 ते 3 गुणा वापस मागायचा आहे. पीआयडी ऍक्ट नुसार पैसा फक्त मुद्दल मिळणार, पण ती पण गॅरंटी दिली नाही आहे. काल तर आमच्या SP साहेबांनी बी उत्तर नाही दिलं आणि कलेक्टरनं पण नाही दिलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. नाहीतर आम्ही तर काल हटणार नव्हतो, आमचं ठिय्या आंदोलन ठेवलं होतं. पण उपजिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं तरी पण आम्ही जे आंदोलन येणाऱ्या 22 तारखेला करणार ते पण आज सांगून विनंती करतो की